नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र प्रशासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता ती भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी जाहिरातीसाठी आपण प्रयत्न करत आहोत। तर त्याच्या संदर्भात तुम्हाला एक माहिती देणार आहे, ती म्हणजे की जी सध्या जे जॉईन झालेले विद्यार्थी आहेत, तर ती जी जाहिरात आहे, सध्याची जाहिरात आहे, त्याच्यामध्ये खूप ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर ठाणे असेल, त्याच्यानंतरनं जर बघितलं तर नागपूर असेल किंवा बाकीचे कोल्हापूर असेल, पुणे असेल, तर या ठिकाणी काय होतं की काही वेटिंगचे विद्यार्थी म्हणजे जिथं काय होतं की रेग्युलर विद्यार्थी सिलेक्ट झालेले, जॉईन झालेले नाही आहेत। आता नागपूरमध्ये 2 विद्यार्थ्यांना हे झालेलं नाही आहे। तसंच ठाण्याची तसंच आहे, 1-2 विद्यार्थी आहेत। त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगरमध्येही तीच कंडिशन आहे। म्हणजे बाकीच्या ठिकाणी आहे, कोल्हापूरमध्येही आहे। तर बाकीच्या ठिकाणी आता एक्झॅक्ट आकडा मला माहिती नाही, पण ते जे वेटिंगचे विद्यार्थी आहेत, आता ज्या विद्यार्थ्यांनी काही जणांनी आता पोलीस भरतीमध्ये नंबर लागल्यानंतर काही जण सोडायच्या तयारीतच आहे। त्याच्यामध्ये त्यांनी एक दिलेलं आहे, ॲप्लिकेशन दिलेलं आहे ऑलमोस्ट। काही विद्यार्थी आहेत कॉन्टॅक्टमध्ये माझ्या, ज्यांनी असं केलेलं आहे। तर वन विभागाने पहिले काय केलं पाहिजे, ते जे वेटिंगवाले विद्यार्थी आहेत, तर त्यांना चान्स देऊन काय केलं की ज्या राहिलेली 2-2, 3-3 जे काही पदं आहेत, ती रिक्त पदं भरली पाहिजे। कारण ती तिथूनच वेटिंगमधूनच क्लिअर करतात ती पदं। एका वर्षापर्यंत ती पदं भरली जायला पाहिजे। आता झालेले खूप दिवस झाले हे या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र भेटलेले आहेत, तर आतापर्यंत त्यांना हे मुद्दा सुटायला पाहिजे। आता हा का म्हणत आहे मी, हा गोष्ट का सांगत आहे, कारण की काय असतं की जेवढ्या पदाची जाहिरात निघते, लक्षात घ्या मी काय मुद्दा म्हणत आहे, जेवढ्या पदाची जाहिरात निघते तेवढी पदं जी असतात ते त्या जाहिराती थ्रू भरली जातात। त्याच्यामध्ये वेटिंगच्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जातो। आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेटिंगमध्ये आहे, तर काय करा की जे रिक्त पद आहेत ते वेटिंगवाल्याला द्या, असं नसतं होत। मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की असं नसतं होत नॉर्मली। तर वन विभाग काय करतं की जेवढी पदं म्हणजे कुठलाही विभाग असतो, तर कुठलाही सांगतो की जेवढी पदभरतीची जाहिरात आली होती, तर निकालाच्या पहिले जर त्यांनी वाढवली तर ठीक आहे। म्हणजे निकालाच्या पहिले काही परिपत्रक काढून त्यांनी वाढवली तर ठीक आहे, नियुक्तीच्या पहिले। नियुक्ती मिळाल्यानंतर हे पदभरती वाढत नाही। जेवढी पदं होती तेवढेच पदांची ती पदभरती होणार आहे। आता दुसरी अशी गोष्ट, आता ह्या सध्याच्या जाहिरातीसाठी, आता आपल्याला जाहिरातीसाठी प्रयत्नामध्ये काय करायला लागतं, आता मी सांगतच आहे की तुम्हाला जे फॉर्मॅट दिलेला आहे, मी तुम्हाला निवेदनाचा फॉर्मॅट दिलेला आहे, ते तुमच्या आमदाराकडून, लक्षात घ्या की तुमच्या आमदाराकडून कोणी राजकीय नेता असेल, आमदारच असायला पाहिजे नाही, राजकीय नेता असेल, त्याच्याकडनं त्याच्या लेटर हेडवरनं लिहून आणायचे आहेत। आता हे कशासाठी सांगत आहे, कारण की ते जे लेटर हेड आहेत ते आपण काय करतो की मुख्यालयात आपण देणार आहोत, आणि त्यांना राजकीय जर थोडंसं हे पडलं तर जाहिरात लवकर निघेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। ठीक आहे। त्याच्यानंतरनं दुसरं जे निवेदन आहे ते वनमंत्र्याला द्यायचं आहे। तर वनमंत्र्याला जर तुम्हाला कुठं भेटत असतील तर ठीक, नाहीतर तो व्हॉट्सअपचा मेसेज जो आहे तो काय करायचा, त्यांना पाठवायचा, आपला मुद्दा त्यांना कळून द्यायचा आहे। त्यांचा मोबाईल नंबरही दिलेला आहे, त्यांच्यावरती त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की सर 1684 पदं जी रिक्त आहे त्याची जाहिरात कधी येईल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणून। ती गॅडची परमिशन असेल किंवा वित्त विभागाची परमिशन असेल, ते अधिकारी घेत असतात। फक्त वन विभागाच्या जे वनमंत्री आहेत त्यांनी सांगितलं तर काय होतं की लवकरात लवकर ह्या गोष्टी होतात। हे जर आलं तर काय होतं की आता ते घेऊन आपण वन विभागामध्ये गेलो, वन विभागाच्या मुख्यालयामध्ये, आता मी नागपूरमध्ये आहे, तर विद्यार्थ्यांना काय घेऊन मी तिथे जाईल आणि काय करेल की पुढच्या प्रोसेससाठी त्यांना हे करेल। पण माझ्याकडे हे लेटर नसल्यामुळे फक्त माझं एक निवेदन असून काय एवढा फरक पडेल का, तुम्हाला वाटतं का सांगा मला? एका लेटरने एवढा फरक नाही पडणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लेटर असतील तर त्यांनी काय करतील की हे रिक्त पदे आहेत 1684, त्यासाठी लवकरात लवकर जाहिरात काय करतील की लोक काढतील। नाहीतर काय होणार आहे की ही जी जाहिरात आहे त्यासाठी अजूनही काय होऊ शकतं की उशीर होऊ शकतो। तर तुम्ही काय करा की तुमचं जी मदत आहे ती लवकरात लवकर करा। जे तुम्हाला निवेदन बनवून आहे ते निवेदन बनवा आणि द्या, आणि पॅरलली काय करा की माझ्यासोबत या मोहिमेत हे या, त्याच्यामुळे काय होईल की जाहिरात लवकरात लवकर येईल। धन्यवाद।